पण जेव्हा मेरिट लागली म्हणजे मी पाण्यावर गेलेली, विहिरीवर गेली पाणी आणायला. तिथे मैत्रिणीचा कॉल येऊन गेलेला. मोबाईल घरीच होता. मैत्रिणीचा कॉल येऊन गेलेला. नंतर येऊन बघते, जेव्हा पाणी घेऊन आलेली मी विहिरीवरून, तेव्हा येऊन बघते तिचा मिस कॉल होता. तर ती बोलली, मी तिला कॉल केला आणि ती बोलली की तुझं मेरिट मध्ये नाव आलेलं आहे. मग मी खूप खुश झाले आणि जो मी हांडा घेतलेला पाण्याचा तो हातातून पडला. तेव्हा मी खूप खुश झाली की म्हणजे मला असं वाटलेलं की मी पूर्णच हरले, आता माझं काय होणारच नाही. तर ती मैत्रीण बोलते तुझं नाव आलंय. तेव्हा मी पहिला मी माझ्या नानीला सांगितलं, नंतर काकाला कॉल करून सांगितलं. ते पण खूप खुश झाले. पालघर जिल्ह्यातल्या कुकडे या छोट्याशा गावात राहणाऱ्या मोहिनी भुतकडेचं खाकी वर्दीचं स्वप्न आज अखेर पूर्ण झालंय. पण कुकडे सारख्या दुर्गम गावातून थेट मुंबई लोहमार्ग पोलीस दलात भरती होण्यापर्यंतचा तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक अडचणींचा सामना करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोहिनीने हे यश मिळवलंय. मी 4 वर्षाची असताना माझी आई मला सोडून गेली. त्याच्यानंतर 4 वर्षांनी परत माझे वडील मला कायमचे सोडून गेले. त्याच्यानंतर असं वाटलं की कसं होईल माझं, कोण सपोर्ट करेल, शिक्षणाचं कसं होईल. पण देवाने मला एक मोठा आधार दिला की माझे काका आणि नानी, त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. कॉलेजचा आणि शिक्षणाचा कपड्यापासून तो अजूनपर्यंत ते खर्च करतायत. आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलं, पण तिच्या काका काकींनी तिला कधीच एकटं पडू दिलं नाही. स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला, तिला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं. कधी आई वडिलांची उणीवही जाणवू दिली नाही. स्वतः प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिलं, पण ही परिस्थिती तिच्या स्वप्नाआड येऊ दिली नाही. प्रत्येक टप्प्यावर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्यांनी मोहिनीला तिचं ध्येय गाठण्याचं बळ दिलं. आज तिच्या यशामागे तिच्या मेहनती इतकाच काका काकींचा त्याग आणि पाठिंबाही तितकाच मोलाचा आहे. जेवढ्या कमी वयात त्यांचे आई वडील गेले आणि मुळात मलाही आई वडील नाही आहेत. म्हणजे आई वडील नसण्याचं जे दुःख असते, जे म्हणजे आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही, जी कमी असते, जे प्रेम असते, हे आपण आपल्या आई वडील नसते त्याला जास्त कळते. आणि मलाही वाटलं की माझं कोणी नसलं तरी मी ह्यांच्यासाठी काहीतरी करू, म्हणून मी त्यांची आई बनण्याचा प्रयत्न केला. पण मी कधी असं जाणू दिलं नाही की मी आई आहे, मी काकी म्हणूनच तुम्हाला प्रेम देईल. कारण की जे आईवडिलांचं प्रेम असते ते हिरावून घेण्याची शक्ती माझ्याकडे नाही आहे. पण मी एक काकी म्हणून त्यांना नक्कीच प्रेम देईल आणि मी त्यांना माझी मुली म्हणूनच ॲक्सेप्ट केलं, दोघींनाही. आणि माझ्याकडनं जे त्यांना देता येईल, प्रेम असो किंवा एखाद्या वस्तू असो किंवा त्यांना जी आधार आहे, सर्वात मोठी गोष्ट आधार, की मी त्यांना देईल आणि मी आताही देते आणि नंतरही देईल. मोहिनीच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, त्यामुळे खासगी संस्थेत पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेणं तिच्या कुटुंबाला शक्य नव्हतं. अशा कठीण परिस्थितीत निलेश सांबरे तिच्यासाठी देवदूत ठरले. जिजाऊ मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घेतल्यानंतर तिच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली. इथे तिला अभ्यासासोबतच पोलीस भरतीचं आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही मिळालं. याच आधारावर मोहिनीचा खाकी वर्दीपर्यंतचा प्रवास अधिक सोपा झाला. कारण आमची पण परिस्थिती बेताचीच असताना आपण त्याला अकॅडमीचा खर्च तर झेपू शकला नसता आम्हाला. पण जे मोफत भेटलं शिक्षण अकॅडमी थ्रू, ते तर आमच्या म्हणजे देवाचाच हात आहे असं समजायचं. जिजाऊ पोलीस प्रशिक्षण केंद्रात मोहिनीने दिवस रात्र मेहनत घेतली, अभ्यासात स्वतःला झोकून दिलं, तर ग्राउंडवरही घाम गाळत कसून सराव केला. पण पहिल्याच पोलीस भरतीत तिला अपयशाचा सामना करावा लागला. या धक्क्यानं मोहिनी खचली. क्षणभर पोलीस बनण्याचं स्वप्न इथेच संपवावं असाही विचार तिच्या मनात आला. मात्र हार मानणं तिच्या स्वभावात नव्हतं. पुन्हा नव्या जिद्दीने उभी राहत तिने आपल्या ध्येयासाठी नव्याने तयारी सुरू केली. असं विचारायचं की आई वडील पण नाही आहेत तर मग कसं होईल, की म्हणजे काका वगैरे आहेत, त्याने एवढं सपोर्ट केलंय, तर काहीतरी वाटते ना की अजून पण किती करावं, आपण एवढे मोठे झालो, मग काका वगैरे अजून किती खर्च करतील. मग कंपनीत जाऊन ना कंपनीत जावं आणि
त्यांना मदत होईल म्हणून म्हणजे असा विचार आलेला माझा. तर काका बोलले की काका बोलले की खचू नकोस, तू फक्त खंबीर राहा, बस मी तुला सपोर्ट करेन. म्हणून मी दुसरी भरतीसाठी रेडी झाले, ज्यामध्ये म्हणजे जिजाऊनेच जी अकॅडमी होती तीच परत मी जॉईन केली. कुटुंबियांनी तिची हिंमत ढासळू दिली नाही. काका काकींसह संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. त्यांच्या पाठबळामुळे मोहिनीने पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या आत्मविश्वासाने तयारी सुरू केली. या प्रवासात जिजाऊ मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचाही मोठा वाटा आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि योग्य दिशा मिळाल्यामुळे मोहिनीने अपयशावर मात करत पुन्हा एकदा खाकी वर्दीचं स्वप्न जिद्दीने पुराशी बाळगलं. पहिली मी मुंबईला भरती दिली, त्याच्यामध्ये म्हणजे पहिलीच भरती होती, त्याच्यामुळे एवढं काय लक्षात नाही की ग्राउंड कसं असेल कसं नाही. पण जेव्हा जिजाऊमध्ये मी प्रशिक्षण घेत होती त्याच्याने म्हणजे डेमो टेस्ट वगैरे घ्यायचे, ग्राउंड घ्यायचे, पेपर वगैरे घ्यायचे. तर ग्राउंडमध्ये म्हणजे त्याने जी प्रॅक्टिस घेतली त्याच्याने थोडंफार म्हणजे होतं माहिती की ग्राउंड कसं होईल कसं काय, कारण की त्याने डेमो टेस्ट घेतलेलीच. तर तेव्हा जेव्हा मी ग्राउंड दिलं तेव्हा मला 45 ग्राउंडमध्ये मार्क्स पडले. आणि नंतर लेखीला मी 73 मार्क्स पाडलेले मी, पण त्याच्यामध्ये मी 1 मार्क्ससाठी राहिली. त्याच्यामुळे असं वाटलेलं की भरती वगैरे सोडून द्यावं, म्हणजे घरच्यांची पण परिस्थिती एवढी पण हे होती, त्याच्यामुळे असं वाटलेलं की मी कंपनीत जावं आणि घरी पण मदत होईल. पण घरच्यांनी सांगितलं की तू खंबीर राहा, बस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, म्हणून मी दुसरी भरती पण दिली. अपयशानंतर मोहिनीला समाजातील अनेक टोमण्यांनाही सामोरं जावं लागलं. आता काही होणार नाही अशा शब्दात तिचं खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न झाला, पण या नकारात्मक बोलण्याने ती कधीच डगमगली नाही. उलट प्रत्येक टोमण्याला तिनं आपल्या मेहनतीचं उत्तर दिलं. ध्येयावरचा विश्वास कायम ठेवत ती सातत्याने त्या दिशेने पुढे जात राहिली. मी पहिला अकॅडमीला जायची ना, तसे इक्वाले वगैरे असायचे, तर ते बोलते अजून किती बोलते प्रयत्न करतील, बोलते अजून किती वर्ष करतील. मी त्यांच्याकडे लक्षच नाही दिले. जे होईल ते बरं, नंतर बघूयात आपण काय होईल ते. तर तेच मी मनात करायची की बोलते हे बोलतात कसं होईल, अजून किती धावतील, दुसरं बघायचं ना, नर्स वगैरे हे ते. तर म्हटलं मला पोलीस व्हायचंय, मी मेहनत करेनच आणि एक दिवशी होईनच. ते मी स्वप्न पूर्ण केलं आणि आता ते बोलतायत की म्हणजे हां तू पूर्ण केलंयस. अशी लोक बोलायची म्हणजे काय होईल हे, धावून काय होणार आहे, पोलीस कधी होणार आहेत, पोलीस किती भरत्या देणार आहेत. पण त्यांना मी करून दाखवलं की मेहनत केली तर होतेच सगळं, फक्त जिद्द पाहिजे बस. मोहिनीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण लालवंडी स्कूल नागझरी इथं झालंय. पहिल्या अपयशानंतर काही करून जिंकायचंच असं ध्येय बाळगलेल्या मोहिनीने मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत ग्राउंडला आउट ऑफ मार्क मिळवत जिजाऊचा झेंडा फडकावला. त्याच्यानंतर मी दुसरी भरती मुंबई येथे लोहमार्गाला दिली. त्याच्यामध्ये मी पहिलाच इव्हेंट 100चा मारला. त्याच्यामध्ये मी 14 सेकंदाच्या आतमध्ये आली. तेव्हा मला मॅडम विचारतात तिथूनच्या की माझा चेस्ट नंबर घेतला आणि त्याने विचारलं की 20,953 कोण आहे. तर मी हात वरती केला, तर बोलते गुड, बोलते आउट ऑफ आलीस तू. मग त्या दुसऱ्या जिल्ह्यांच्या मुली होत्या, त्याने मला विचारलं की कुठल्या अकॅडमीला जातेस तू. तर मी गर्वाने सांगितलं जिजाऊ अकॅडमी, जी निलेश सरांची आहे, जिजाऊ संस्था, त्याच्यामधून मी आले. त्याच्यानंतर मी 800चा इव्हेंट केला, त्याच्यामध्ये पण आउट ऑफ आली. तिथूनचे मॅडम आणि सर बोलतात की कुठल्या अकॅडमीला जातेस. मी म्हटलं जिजाऊ. ते पण बोलतात, निलेश सरांचं नाव घेतात आणि बोलतात खूप चांगला बोलते माणूस आहे, की म्हणजे गरीब लोकांचं भलं करते, म्हणजे ज्याने स्वप्न बघितलेत त्यांच्यामुळे ते स्वप्न पूर्ण होत आहेत. आणि मी जो गोला पण फेकला, तो पण आउट ऑफ आला आणि मी त्याच्यामध्ये ग्राउंडमध्ये 50पैकी 50 मार्क घेतले. तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मी पहिला काकांना फोन केला. मी म्हटलं माझं ग्राउंड
आउट ऑफ आउट आले, ते पण खूप खुश झाले, बोलते वा वा बोलते. जिजाऊने दिलेल्या संधी आणि मार्गदर्शनाच्या जोरावर आज मोहिनीचं भविष्य उज्ज्वल झालंय. दुर्गम गावातून खाकी वर्दीपर्यंतचा तिचा हा प्रवास अनेक ग्रामीण तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरतोय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत जिजाऊ करत असलेल्या कार्याचं तिच्या कुटुंबियांनीही कौतुक केलं. तसंच या प्रवासात मोलाची साथ दिल्याबद्दल जिजाऊचे संस्थापक निलेश चांबरे यांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले. माननीय निलेश चांबरेंना मी धन्यवाद म्हणेन की त्यांनी ही जी संस्था आहे जी आपल्या बोईसर या गावामध्ये आणली, त्याच्यामुळे जे खेडोपाडी गावं आहेत, तिकडली जी मुलं आहेत, त्यांना एक शिक्षणाची एक नवी संधी उपलब्ध करून दिली. एक नवीन प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिला, जेणेकरून गोरगरिबांना जे त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना त्यांना शिकण्याची एक संधी मिळाली. तर त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणेन की अशा आज मोनाली पुढे आली, तशाच अनेक गोरगरिबांच्या मुलीसुद्धा येतील आणि ह्या जिजाऊ संस्थेचं नाव पुढे नेतील अशी मी अपेक्षा करते. कुकडेसारख्या दुर्गम गावातून सुरू झालेला मोहिनीचा हा प्रवास आज खाकी वर्दीपर्यंत पोहोचलाय. जिद्द, चिकाटी, कुटुंबाचं पाठबळ आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर कोणतंही स्वप्न अशक्य नसतं. हे मोहिनीने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवलंय. मोहिनीने कष्टाने बनवलेली ही पायवाट ग्रामीण भागातील इतर तरुण तरुणींना खुणावेल यात शंका नाही.